विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग सांगणारे करुणेचा महासागर शाक्यमुनी तथागत भगवान बुद्ध परमपूज्य बोधिसत्व तुम्हा आम्हाचे तसेच या भारत देशाचे उद्धारकर्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना श्रीवारबंदर. ज्या ऐतिहासिक वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत आणि हा ऐतिहासिक वारसा ज्यांच्यामुळे आपल्याला लाभला असे राजे सम्राट अशोक, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब, राष्ट्रीय संरक्षक मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब आंबेडकर या आंबेडकर परिवाराच्या कार्याला देखील म्हणतो. आज आपण प्रत्येक पौर्णिमा त्याचा अर्थ काय आहे भगवान बुद्धांनी काय सांगितलेलं, कारण भगवान बुद्धांच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या पौर्णिमेच्या घडलेल्या आहेत आणि हाच धम्माचा असा प्रसार आहे की हा लोकांपर्यंत आपला गेला पाहिजे. पौर्णिमेचं महत्त्व काय हे प्रत्येक आपल्या लोकांमध्ये समाजामध्ये गेलं पाहिजे त्याच्यासाठी. आणि ज्या सम्राट अशोकाने ज्या 84,000 ज्या लेण्या करून ठेवलेल्या आहेत त्या आपल्या आहेत त्या आपलं जे अस्तित्व आहे हे अस्तित्व टिकवण्याचं काम सुद्धा आपण करत आहोत. आजच्या देशात या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे झोनचे अध्यक्ष आदरणीय प्रमोद पगारे गुरुजी, त्याचप्रमाणे झोनचे सर्व पदाधिकारी, आमचे झोनचे संरक्षण उपाध्यक्ष कांबळेजी, सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे चारकोप शाखेचे आमचे सरचिटणीस आदरणीय गौतम मोदे गुरुजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रत्येक आपल्या झोनच्या अंतर्गत ज्या ज्या शाखा आहेत त्या शाखेमधून उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका सर्वांना सर्वांचे की आज भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत तसं बिंबिसार राजाने वेळोपण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे नालांगिरी हत्तीवर आजच्या दिवसावर भगवान बुद्धांनी मैत्री भावनेतून करुणे भावनेतून विजय मिळवलेला आहे. त्याचप्रमाणे सम्राट अशोकाची कन्या जी संघमित्रा तिने बौद्धगयाहून बौद्ध वृक्षाची फांदी घेऊन ती श्रीलंकेला अनुराधापूर या ठिकाणी लावलेली आहे. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी भगवान बुद्धांच्या संघात भिक्खुनी संघाची स्थापना झालेली आहे आणि सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने सुद्धा आजच्या दिवशी श्रीलंका या ठिकाणी महिलांचं म्हणजे भिक्खुनी संघाची स्थापना केलेली आहे. असं या मार्गशीर्ष पौर्णिमेचं महत्त्व आहे. तर मी आपला जास्त वेळ न घेता सर्वांना या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. येतच थांबतो. जय हिंद. आपलं अस्तित्व दाखवणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही तर सातत्याने कार्य करत असतोच, मी लेडीवर सुद्धा कार्य केलेलंच आहे. परंतु विशाल कांबळे सरांचं मी कौतुक करतो की ते ही जी मोटिवेशन लेणी आहे या लेणीचं अस्तित्व कायम राखण्यासाठी आणि आपला अधिकार प्रस्थापित करण्यासाठी त्यांचं जे कार्य आहे त्याला मी सल्यूट करतो. बौद्ध धर्मच का, त्यावेळी तुम्ही इतर धर्मांचा तुम्ही अभ्यास करता, इतर धर्मांची तुम्ही तुलना करता, त्यावेळी तुम्हाला लक्षात येतं की जगातला सर्वश्रेष्ठ धर्म हा बौद्ध धर्म आहे. जगामध्ये अनेक धर्म आहे असं म्हटलं जातं, परंतु मी म्हणतो जगामध्ये एकच धर्म आहे आणि धर्म तो बौद्ध धर्म आहे. धर्माची व्याख्या कशी असते, जो धर्म मानवता सांगतो, जो धर्म मनुष्यासाठी असतो, जो धर्म दुःखमुक्ती करतो तो धर्म असतो. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एक रिसर्च झाला होता आणि त्या रिसर्चमध्ये त्या सभेमध्ये असं ठरवण्यात आलं होतं की गेल्या 10,000 वर्षामध्ये मानवतेसाठी ज्या ज्या लोकांनी कार्य केलेलं आहे अशा 100 लोकांची एक यादी तयार करायची आणि ती यादी त्यांच्या कर्माप्रमाणे असेल. पहिला नंबर आहे भगवान गौतम बुद्धांचा. म्हणजे एवढ्या महान महामानवाचं आपण जर पायीक आहोत तर या भारत देशामध्ये आपल्यासारखे स्वच्छ राहणारे, नीटनेटके राहणारे, सदाचार करणारे लोक हे आपण असले पाहिजे. आणि आपण सर्वजण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मार्गशीर्ष पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि 2 दिवसानंतर आपल्या मुक्तिदात्याचा जो महापरिनिर्वाण दिन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन
वंदनेच्या निमित्तानं 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन या ठिकाणी करतो. इथे सांगतो जय मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा.